जय शिवराय मित्रांनो. गावाला आले आणि सगळ्यांची भात काढली वगैरे झाली. भात काढल्यानंतर आपली खाचरं अशी दिसतात, थोडी थोडी हिरवळ आहे आणि आता सगळं सुकत चाललंय. म्हणजे हा जो निसर्ग आहे ना, तो आपल्याला कधीच नाराज करत नाही. एवढी शांतता आहे ना या ठिकाणी, एवढी शांतता आहे की आपण बाहेर राहतो, एवढी शांतता आपल्याला भेटतच नाही. एवढं बरं वाटतंय ना, खूप बरं वाटतंय. पण असं वाटतं आपलं पोट भरण्यासाठी आपल्याला शहराकडे थोडं कामासाठी जावंच लागतं. कारण गावामध्ये ते सोर्स नाही आहेत आपल्याला. ते सोर्स नसल्यामुळे आपण शहराकडे जातो. पण खरंच यार, कोणाला वाटत नाही असं की आपलं गाव सोडून शहरात नोकरीसाठी जावं. पण आता लोकांची थोडीशी अशी नियत बदललेली आहे की जो शहरात राहतो तो जास्त कमवतो आणि तो सुखी राहतो, चांगलं आयुष्य जगतो. पण खरं काय माहिती आहे का, हे जो शहरात राहतो ना, ते त्यालाच माहिती आहे की कसं आयुष्य जगतो, कशी काटकसर करतो. आणि नुसतं गावाकडे राहणाऱ्या लोकांना असं वाटतं की यार खरंच काय लाईफ आहे त्याची, त्याचा फ्लॅट आहे, त्याची गाडी वगैरे. पण त्याच्या मागे किती हप्ते वगैरे असतात ना, हे त्याला नाही माहिती, सांगता येत नाही. आणि त्यांना त्या शहरामध्ये जो राहतो ना, त्याची लाईफ एकदम सेटल वाटते. पण गावामध्ये गाय गुरांमध्ये अशा हिरव्या निसर्ग वातावरणामध्ये आपण राहतो. हे खरंच म्हणजे ते खरं सुख आहे आणि ते खरं आयुष्य आहे. तर आपण ते अनुभवलं पाहिजे. आणि ते मी आज एक दिवस का ना पण अनुभवतोय आणि मनाला खूप भारी वाटतंय. असा निसर्ग आपला कधीच आपल्याला नाराज करत नाही.